साताऱ्यातील महिला डॉक्टरचा आत्महत्या प्रकरणात आता आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांकडून अटक करण्यात आली। आरोपी प्रशांत बनकरला कोर्टात हजर केल्याची देखील महत्त्वाची माहिती समोर येते। मित्राच्या फार्म हाऊसमध्ये हा बनकर लपून बसला होता। पहाटे 4 वाजता प्रशांत बनकरला बेड्या ठोकण्यात आल्या तर बनकरवर शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप आहेत। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी प्रशांत बनकर याला मित्राच्या फार्म हाऊसवरून अटक करण्यात आली। या संदर्भात महत्त्वाची माहिती सूत्रांकडून कळते। त्या संदर्भात प्रशांत बनकर याला फलटण पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात येणार आहे। त्यानंतर कोर्टातून खरं तर हजर करण्यात आल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। कोण आहे याची मला कल्पना नाही, परंतु मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेतलाय आणि असा जो कृत्य करणारा आहे त्याला ही शिक्षा झाली पाहिजे। मग तो कोणी का असणार, एक पोलीसवाला एका डॉक्टर बरोबर अशा पद्धतीचं वागतो हेच मुळात समाजामध्ये कुणाला पसंत पडणार नाहीये। कोणीही त्याचं समर्थन करणार नाही, त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे। माननीय मुख्यमंत्री याचा योग्य निर्णय करतील। शेवटी या प्रकरणाचं गांभीर्य फार मोठं आहे आणि त्यामुळं योग्य निर्णय मुख्यमंत्री करतील आणि पुणे लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये फोन लावला असेल तर त्याची तपास करतील। फलटणची घटना घडलेली त्या अमानुष घटना आहे। त्या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध करतो। पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांनी जसं की आपण म्हणतो रक्षकच भक्षक झालेले, त्या दृष्टिकोनातून खरं तर पोलीस खाते तपास करत आहे। जर आरोपी सापडल्यानंतर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करा अशी मी पण मागणी करणार आहे। तर प्रशांत बनकरला पोलिसांकडून अटक करण्यात आली। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। लोकशाहीचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्यासोबत जोडले जातात। इम्तियाज, काय अपडेट आहे या क्षणाची? मेघना, सगळ्यात मोठी अपडेट आता सध्या समोर येत आहे। फलटणमध्ये जो या महिला डॉक्टर यांच्या आत्महत्या प्रकरणी जो आरोपी आहे, संशयित आरोपी आहे, तो प्रशांत बनकर याला आता सध्या नुकताच कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। मोठ्या पोलीस फौज फाटेमध्ये प्रशांत बनकरला या ठिकाणी कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। आता पोलिसांचं एकच असा टार्गेट असेल की प्रशांत बनकर याच्याकडून आता जास्तीत जास्त माहिती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून त्याला पोलीस कोठडी मागण्यात येईल असे प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। गेल्या 2 दिवसापासून जो पोलिसांना हवा असणारा प्रशांत बनकर हा अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय आणि त्याला आता कोर्टामध्ये हजर करण्यात आलेले आहे। एकंदरीत फलटणमध्ये आता तणावपूर्ण वातावरण आहे। प्रशांत बनकर हा गेल्या काही महिन्यांपासून जे मृत डॉक्टर आहेत त्यांच्या संपर्कात होता। त्यांना अनेक कॉल त्यांनी केले होते, व्हॉट्सअपचं चॅटिंग सुद्धा त्यांनी केलं होतं आणि याच्यावर जे सुसाईड नोट होती त्या सुसाईड नोटवर देखील प्रशांत बनकर याचं नाव लिहिलेलं होतं आणि त्यानं मानसिक छळ केलेला आहे असं देखील त्याच्यामध्ये नमूद केलं होतं। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात मुख्य आरोपीच म्हणून प्रशांत बनकर याला आता नुकताच कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। आज सकाळीच पहाटे 4 वाजता त्याला अटक करून पोलीस ठाण्यामध्ये आणलं होतं। त्याला लॉकअप मध्ये न ठेवता त्याला मांडी घालून त्या ठिकाणी बसवलं होतं आणि त्याला पोलीस संपूर्ण सुरक्षा यासाठी देत होतं कारण फलटणमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे आता प्रशांत बनकर हा आता गजाड होणार आहे आणि पोलिसांच्या ताब्यात तो असणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात पोलीस कस्टडीमध्ये अनेक घटनांचे खुलासे होणार आहे। निश्चित, धन्यवाद इम्तियाज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।